नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचं जेवण या चौथ्या भागात गावठी पद्धतीने चिलची भाजी, ज्वारीच्या भाकरी असं साधं सोपं जेवण केलेलं आहे. भाजीची ओळख ही रानभाजी आहे. या थंडीच्या 4 महिन्यातच ही भरपूर भाजी अशी येते. हिची पाने गुलाबी हिरव्या रंगाची असतात. मिरची तव्यामध्ये भाजून खलबत्त्यात कुटून चवदार कशी होईल, शेवटपर्यंत हिरवा भाजीचा रंग कसा राहील ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओमध्येच बंद न करता शेवटपर्यंत बघा. चला करूया. एक पेंडी भाजीची घेतली. 2 पाण्याने चांगली कळकळ धुवून घेतली. भाजी धुतल्यानंतर अशी बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. भाजी अशी बारीक चिरली ना पटकन शिजते, आपल्या गॅसची बचत होते. आणि भाजी कढईमध्ये शिजवून घ्यायची, कुकरमध्ये शिजवून घ्यायची नाही, नाहीतर आपल्या भाजीचा रंग बदलतो. आता कढई अशीच गॅसवर ठेवून घेतली आणि 15 मिनटं भाजी आपण चांगली शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण वाटण तयार करू. 7-8 हिरव्या मिरच्या तव्यामध्ये घालून घेतल्या आणि काळे डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यामुळे सुद्धा आपली भाजी चवदार चांगली तयार होते. मिरच्या भाजून झाल्या की खलबत्त्यामध्ये घालून घेतल्या. भरपूर असा लसूण घालायचा. पालेभाज्याला जास्त लसूण घातला ना तरीसुद्धा भाज्या आपल्या चवदार होतात. थोडंसं मीठ घातलं, थोडंसं जिरं घातलं आणि हे बारीक असं आपण कुटून घेऊया. तुम्ही मिक्सरला मसाले बारीक न करता खलबत्त्यामध्ये कुटून भाज्या करून बघा. गावठी पद्धतीच्या चवदार अशा चांगल्या तयार होतात. तोपर्यंत बघा इकडं भाजी आपली अर्धवट अशी शिजलेली आहे. पळीनं असं चांगलं हलवून घेऊया, म्हणजे भाजी आपली सगळ्या बाजूने चांगली मऊ शिजेल. आता भाजी आपण शिजली आहे का ते बघूया. असा देठाकडचा भाग घ्यायचा आहे आणि भाजी आपली शिजली आहे का बघायचं आहे. भाजी आपली चांगली मऊ शिजलेली आहे. आता भाजी आपण बारीक करून घेऊया. भाजी अशी चांगली बारीक करून घेतली की भाजी आपली घट्ट होते आणि चवदारसुद्धा होते. भाजी आपली बारीक करून झालेली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं, अर्धा चमचा जिरे घातलं. जिरं तडतडलं की मिरची, लसूण कुटलेले याचं वाटण घालायचं आहे. हे वाटण तेलामध्ये आपण थोडंसं भाजून घेऊया. आधी मिरच्या भाजल्या होत्या त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही. आता 2 चमचे यामध्ये बेसन पीठ घालूया आणि तेलामध्ये असं बेसन पीठ भाजून घेतलं की भाजी आपली पिटाळ लागत नाही. आता बारीक केलेली भाजी आहे ती घालून घेऊया. मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. प्रत्येक भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी घालून भाज्या करून बघा. चवदार चविष्ट आपल्या भाज्या तयार होतात. आता ह्या मसाल्यामध्ये भाजी सगळी मी चांगली मिसळून घेतली. आता गरम पाणी यामध्ये घालूया. तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट करायची आहे तसं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घातल्यावर तळापासून चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातला. परत मी थोडंसं मीठ घातलं आणि परत हे चांगलं आपण मिसळून घेऊया. 2 मिनटं ही भाजी आपण परत शिजवून घेऊया. बघा आहे तसा हिरवागार रंग आपल्या ह्या भाजीचा आहे आणि भाजी चवदारसुद्धा झालेली आहे. गरमागरम अशा ज्वारीच्या भाकरी आणि ही गावठी पद्धतीने केलेली चिलची भाजी, थोडासा भात आणि तोंडी लावायला कांदा, असं गावठी पद्धतीचं आजचं जेवण तुम्हाला कसं वाटलं? माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.